विकेट, त्यानंतरचा डॉट बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर फटकन वेगाने निघतोय मागे. हनुमान पाटील शिवसेना शाखा उपशाखा प्रमुख यांच्याकडनं हॅट्रिकला 500 रुपये. तर नारळीचे आदरणीय किसन दादा गोरपेकर यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे दादा. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. फिल्डिंग जबरदस्त, पण 2 धावा इथून पूर्ण करतील. क्रिकेटचे निस्सीम चाहते, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नारळीचे किसनजी गोरपेकर यांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे आर्या चषक 2024 मध्ये. आर्या स्मृती चषक धावा फलकावरती आपण बघताय 2-3 चेंडू संपन्न झाल्यात. अरविंद पाटील रेग्युलर क्रिकेटचा प्रचंड अनुभव घेऊन 40+ क्रिकेट खेळत असताना ऑन साइडला प्लेस केला. फिल्डर आहे डीप मध्ये. तो क्षेत्ररक्षक आहे ज्याने मगाची झेल अफलातून टिपला होता किशोर. आणि बघा ग्राउंड फिल्डिंग काय जबरदस्त आहे, काय फिटनेस आहे, अत्यंत सडपातळ बांधायचे. आणि अशाच प्रकारची शरीरयष्टी ज्यांची आहे त्यांना फिल्डिंग करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. रनिंग बिटवीन द विकेट नेहमी त्यांचं चांगलं आपण बघत असतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. वाईड बॉल कॉल येतो अंपायरचा. बॅट कट आहे. बघा किती प्रामाणिकपणे सांगितलंय बॅटरने की बॅट कट आहे. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. कैलासने सांगितलं की बॅटला बॉल लागलेला आहे त्यामुळे हा चेंडू वाईड नाहीये. अरविंद फ्रंट फुटवरती इनर एज, इथून परतावं लागेल. यष्टांच्या मागे काय जबरदस्त यष्टिरक्षण तकदीर होते. आणि यावेळेस आपण बघतायत दुसरा धक्का मैदानावरती नारळी टीमला. तर एदुडण्याची जी स्पर्धा आहे, तारीख आहे एदुडण्याची 18 तारखेला स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट आपण या ठिकाणी दाखवतोय. ओपन करतोय, ड्रॉ करतोय. राजू मात्रे जे संघटनेचे कार्यकर्ते सदस्य आहेत, तर राम भोईर देखील आहेत. बघा लाईव्ह लॉट्स आहेत, लक्ष द्या. नंतर कुठल्याही प्रकारे ग्रुपवर चर्चा नको की कसे उडवलेत, काय उडवले, कुठे उडवले, माहिती नाही. एक दिवसीय स्पर्धा. कॅमेरामॅन प्लीज कव्हर करा स्टेज. पहिला सामना एदुडनेच्या 18 तारखेचा कोळे आणि खंबालपाडा. दुसरा सामना आयर्या आणि आगासन. कॅमेरामॅन प्लीज. तिसरा सामना एदुडण्याची स्पर्धा आहे 18 तारखेला. 1 डे फिनिश आहे. उंबारली आणि देसाई. आणि चौथा सामना आहे खिडकाई आणि गोळवली बी आणि खिडकाई. लाईव्ह लॉट्स उडवलेले आहेत. नंतर कुठली चर्चा नको ग्रुपवरती. एकदम पद्धतशीर उडवलेले आहेत. सगळे साक्षीदार आहे, आम्ही साक्षीदार आहोत आणि कॅमेरामॅन देखील साक्षीदार आहे. बाळू पाटील सारखा विटनेस कुठेच भेटणार नाही जगात तुम्हाला गॉगल लावून. त्यामुळे मैदानाकडे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय दोन्ही टीमच्या समर्थकांची. कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. लाईव्ह लॉट्स फार महत्त्वाचे असतात. यावेळेस ड्राईव्ह करतायत. समोर फिल्डर मागे आहेत. पहिली धाव वेगाने. आणि बघा तकदीर, बघा काय फिटनेस आहे. भरपूर वर्ष रेग्युलर खेळले वडवलीसाठी ॲज अ कीपर, ॲज अ फिल्डर, ॲज अ ओपनर. आणि बघा वडवलीचा एक नव्या दमाचा संघ बघायला मिळतोय अरविंदच्या येण्याने, तकदीरच्या येण्याने. आणि सगळ्यांची ध्येयष्टी तुम्ही बघा अत्यंत चांगले फिट वाटतायत. एक तगडं आव्हान निर्माण करू शकतात. पण बघूया नारळी सिंग देखील जबरदस्त सातत्याने कामगिरी करतोय. हलकंसं अपील यष्टांच्या मागे झालं होतं. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाली ती 4 धावा. षटक क्रमांक 5 झाले आहेत, माफ करा. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग मार्कवर आपण बघतात केशव. लॉंग रनअप आहे केशव यांचा. अत्यंत सुंदर ॲक्शन आहे. रिलीज पॉईंटवरती येताना खूप सुंदर पद्धतीने चेंडू रिलीज करतायत. ओ बोल्ट फुल टॉस वरती फलंदाज बाद होतोय.
आणखीन एक धक्का मैदानावरती संतोष काटेच्या रूपाने नारिवली 40+ ला. सुरेश म्हात्रे आणि त्याचबरोबर काळूराम वासुदेव म्हात्रे याच खेळून मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह आहे त्यांच्याकडनं आणि सुरेश म्हात्रे यांच्याकडनं दोघांकडनं ही पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह या दोन्ही व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतोय. हर्ष 11 वडवली अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ. चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. वॉट शॉट अरविंद काका वत्रे यूट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांचं स्वागत आहे. मैदानावरती आले असतील तर मंचावरती या. वडवली गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं. रेग्युलर संघांनाही पुरस्कृत करत आलेले आहेत. मग वडवली सी असेल, वडवली बी असेल, वडवली ए असेल. आता 40+ संघाला सपोर्ट करतायत. हर्ष यांचा मुलगा त्यांच्या नावाने अनेक मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करत असतात. असे अरविंद काका वत्रे जे राहतात नांदिवली येथे त्यांचं स्वागत आम्ही करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेली आहे आम्हाला सांगतात अशोक पाटील 9. न्यू बॅटर संदीप गोरपेकर. वॉट अ शॉट. गॅप मोठी पण आउटफील्ड संत आहे. आला 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 आणि बाहेर आलाय. चेंडू सीमा बार. सुंदर फटका. मिळतील 6-4. दोन भाऊ मैदानावरती. मला आठवते बाळूपाटील गतवर्षीच मला वाटतं 40+ मध्ये ते आले आणि त्यानंतर जबरदस्त रेग्युलरचं क्रिकेट बाळूपाटील सगळ्यांनी बघितलंय, गाजवलंय संदीप गोरपेकर यांनी. आणि आता मात्र इथून 40+चा आनंद घेत असताना बॅटिंग एन्जॉय करत असताना 2 चौकार आल्यात बॅक टू बॅक. मगाशी जयदास काळे यांच्या बॅटमधून 2 चौकार बघितल्या, 3 बघितले. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डर होते डीप मध्ये पेंट्या पाटील. अशा प्रकारे आपण बघताय षटक संपलंय. दुसरं धावफलकावरती एकूण त्या म्हणजे 15 धावा. 7.5ची धावगती आपण बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. मागच्या मॅचच्याही पहिल्या इनिंगमध्ये 4 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, पण नंतर 16 आल्या होत्या. बघा मागच्या ज्या 2 इनिंग झाल्यात आता टोटल ही इनिंग पकडून पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेचं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण बघतायत संपन्न होताना आणि 2-2 विकेटही गेल्यात. ही माहिती आम्हाला अशोक पाटील आमचे स्कोरर कॉमेंटेटर देखील आहेत, पण कॉमेंट्रीचा अक्षरशः त्यांनी गळा दाबला आणि लेखणी हातात घेतली आणि स्कोरर म्हणून ते आता काम करतायत. म्हणजे मनोज मडवी देखील आलेले आहेत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट अत्यंत सुंदर अशी वाहिनी टेलिकास्ट सूर्य 40+ क्रिकेटची ही स्पर्धा आर्या स्मृती चषक 2024. ठिकाण आहे वाकण. मैदानाचं नाव आहे नागुंबरेश्वर मैदान आणि नागुंबरेश्वराचं अत्यंत सुंदर मंदिर अगदी या स्टेजच्या मागे आहे आणि या नागुंबरेश्वराची कृपा सदैव या वाकणकरांवरती राहिलेली आहे. एक गाडी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पार्क केली आहे, ती गाडी तिथून रिमूव्ह करा. गाडीचा नंबर सांगतो मी. गाडी नंबर आहे MH04 HX0984. सॅलेरी आय थिंक कोणाची तरी मारुती सुझुकीची. ज्या कोणाची 4 चाकी गाडी आहे त्या गाडी चालकाला मालकाला विनंती आहे गाडी थोडीशी आपण तिथून रिमूव्ह करा, कारण इतरांना तिथून जाता येता किंवा गाडी काढताना प्रॉब्लेम होतोय. तर प्लीज गाडी मालक आपली गाडी थोडीशी बाजूला सरकवा ही विनंती. तर पिंटू बघा आमचे पिंटू गायकर चेहऱ्यावरती स्मित हास्य. आज वेगळा ड्रेस कोड आहे त्यांचा, बहुतेक फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला आहे.
तर अशा प्रकारे आणखीन एक धक्का लक्ष्मण गोरपेकर देखील बाद होत आहेत. चौथा धक्का लागतो नारिवलीला. धावसंख्या धावफलकावरती 15. तर रेग्युलर क्रिकेटची स्पर्धा देखील शेलच्या मैदानात सुरू आहे. क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. 20 तारखेला इलेक्शन देखील आहे. मतदान जरूर करा. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, पण मतदान जरूर करा, कारण तुमच्या एका मताची ताकद तुम्हाला माहिती आहे. सत्ता पालटण्याची ताकद आहे, विकास करून घेण्याची ताकद आहे. त्यामुळे मतदान करा. आणि इलेक्शन चालू आहे तोपर्यंत अजिबात एकमेकांशी भांडत बसू नका. हा चेंडू मागे येतो. इलेक्शन 1 दिवसाचं आहे, रिझल्ट लागेल, पण त्याआधी आपण चांगले मित्र आहोत, त्याआधी आपण नातेवाईक आहोत. नेते कधी कुणाशी युती करतील, कधी कुणाच्या मांडीवर जाऊन बसतील, इलेक्शन नंतरही इलेक्शनच्या आधी. त्यामुळे प्लीज आपल्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कडवडपण आणू नका. 16 धावा झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती बॉलिंग मार्कवर आपण बघतायत अरविंदला. वेगवान चेंडू लेग स्टंपमध्ये पिचिंग झाला होता. शफून खेळण्याचा प्रयत्न अंपायरकडनं नक्कीच अपेक्षा होती या सिग्नलची आम्हाला. आणि हा वाईड बॉल. वाईड बॉलने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 18 धावा. फोर्टी प्लसचं क्रिकेट सातत्याने वाढत चाललंय. संघांची भर होत चालली आहे. 8 संघांचे 56 झाले. 56 वरनं आता आकडा किती गेले अशोक पाटील सांगतील आम्हाला. किती? 60 संघ झालेले आहेत. म्हणजे बघा 8 ते 9 10 संघाने झाली होती, त्याची 6 पट वाढ झाली. आता दहीसर, खोणी, मोठी देसाई देखील तयार आहे. बामाली देखील येणार आहे. खेळलेत यावेळेस. मागे गेले बॅकफूटवरती, मोठ्या बॅकलिफ्टने खेळले, पण एकच धाव मिळेल. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय झाली ती म्हणजे 19 धावा. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट 4. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. व्हाट अ शॉट. 6. बजाओ डीजे. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25 आफ्टर 3 ओव्हर. 25 ऑन बोर्ड. 25 धावा आपण बघताय धावफलकावरती. 8.33 धावांची गती बघायला मिळते. अजूनही 2 षटके आहेत. नारळी संघ प्रयत्न करेल जास्तीत जास्त धावा कोटण्याचा. मनोहर भोईर आणि त्याचबरोबर दुसरा बॅटर आपण बघतायत संदीप गोरपेकर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत. खूप सुंदर बॅटिंग संदीप गोरपेकर. एक हार्ड हिटर आहेत, एक जबरदस्त फायटर क्रिकेटर आहेत. पण बघूया या मैदानावरती कशा पद्धतीने ही धावसंख्या वाढवत आहेत. वडवलीची गोलंदाजी पहिल्या षटकापासून चांगली राहिली, पण 30 षटक आपण बघितलं तिथे 10 आल्या, त्याच्या आधी 11 आल्या होत्या. अजूनही सूर्य आपल्या दिसत नाही. बाळू पाटील पूर्णपणे ढगांनी त्याला आपल्या खुशीमध्ये घेतलेलं आहे. आणि कालपासून हे वातावरण एकदम क्लाउडी, ढगाळ, दमट झालेले आहे. आणि या वातावरणामुळे अनेकांना अनेक त्रास होतात, स्पेशली अंगदुखी, घसादुखी, त्याचबरोबर आपण बघितलं तर डोकंही दुखतं. आणि स्पेशली ज्यांना दम्याचा त्रास वगैरे आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचं वातावरण अत्यंत घातक आहे. पण शेवटी निसर्ग आहे, तो आपल्या मर्जीचा मालक आहे. कधी ऊन कधी पाऊस, हे निसर्गाचीच किमया आहे. माणूस प्रचंड बुद्धिमानी आहे. एक कृत्रिम पाऊस तो पाडू शकतो, पण पडणाऱ्या पावसाला रोखू शकत नाही. 3 षटकानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय मैदानावरती. एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते मनोहर भोईर आणि त्याचबरोबर लक्ष्मण गोरपेकर मध्ये. बॉलिंग मार्कवर एकनाथ. तर संदीप गोरपेकर त्या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडला आणि दुसऱ्या बाजूला मनोहर भोईर.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू उडवलाय, फिल्डर आहे तिथे, फलंदाज होईल बाद. आणि अशा प्रकारे धक्का लागतोय. चौथा क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पिंट्या पाटील. 1 more विकेट आउट. नारळीचे टी शर्ट पुरस्कार दे परिचित ठक्कर, राम भोईर या दोन्ही व्यक्तींनी अत्यंत सुंदर ड्रेस कोड पुरस्कृत केला. परेश ठक्कर हे माजी सरपंच राहिलेले आहेत. माजी उपसरपंच राम भोईर या दोन व्यक्तींनी हे टी शर्ट अत्यंत सुंदर डिझाईन आहे, सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. तर न्यू बॅटर मैदान होते इथे प्रेमनाथ पाटील. पीपी मैदानावरती येत आहेत संदीप गोरपेकर यांच्या सोबतीला प्रेमनाथ पाटील न्यू बॅटर. मागच्या सीझनला अख्ख्या सीझन मध्ये एकच बॉल खेळाने 4 रन केले होते. अपील पंचांनी स्वीकारले. लेग बिफोर विकेट. पिचिंग इन लाइन, इम्पॅक्ट इन लाइन. आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का ज्या बॉलाने गेले होते. फलंदाज बाद होत आहेत. प्रेमनाथ धक्का लागतोय. हा 6वा नारळी टीमला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 25. न्यू बॅटर शरद पाटील मैदानावर येत आहेत. संदीप गोरपेकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे कारण खूप चांगली बॅटिंग करतात. या इनिंग मध्ये संदीप पाटील व्यतिरिक्त कोणाची बॅट तळपली नाही. आणि काय जबरदस्त असेल. पिंट्या पाटीलने लॉंग ऑफला टिपलाय. मैदान आहेत प्रॅक्टिससाठी, मैदान असल्यामुळे प्रॅक्टिस तुम्हाला करता येते. आणि जर आपण बघितलं कोळेगावपासून पुढे आले की सगळ्यांना हक्काची मैदान आहे. सध्या तरी आहेत, भविष्यात इथे बिल्डिंग होतील, डेव्हलपमेंट होईल, गावाचं शहर होईल, तेव्हा किती मैदानं राहतील हा प्रश्न असेल. तर बघूया शरद येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सामना करतील. हलक्या हाताने चीप करतायत. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे. स्ट्राईक वरती संदीपला आणायचं आहे, त्यासाठी हलक्या हाताने प्लेस केलाय. ओव्हर पिच चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 26. दोन चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव. इनर एज लागले. चेंडू मागे गेलाय. शॉर्ट लेगला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण वडवलीचं. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे एकूण 27. चौथं षटक प्रगतीपथावरती. तब्बल अर्धा संघ गारज झाल्या नारळीचा. धावसंख्या जी गती आहे ती अपेक्षित गती खरं तर हवी होती 10ची वगैरे किंवा 10च्या पुढे, पण ती आपल्याला 10पेक्षा कमी बघायला मिळते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा एकनाथ म्हात्रे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अत्यंत सुंदर शैली आहे बॉलिंगची बघा. फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे तकदीरकडनं फार कमी चुका होतात. आणि बघा काय जबरदस्त थ्रो. एकच धाव मिळते. 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. 2 एकच, माफ करा थोडस कन्फ्युजन झालंय. स्ट्राईकला संदीप. सुंदर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, गॅप मोठी आहे पण पिंटू आल्या तिथे. थ्रो काय ॲक्युरेट आहे बघा. वडवलीची फिल्डिंग इम्प्रेसिव्ह. हर्ष 11, वडवली 40+. अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे एकूण 29 धावा 4 ओव्हरमध्ये. आणि या चौथ्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. मागच्या इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या.
या इनिंग मध्ये आपण ते चित्र बघतोय. हरीश भोईर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर वाकड संघाचे पुरस्कर्ते हरीश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत रमेश दादा पाटील यांचं आगमन होते. स्वागत आहे दादा. तर उत्तर शिवचे आदरणीय रमेश पाटील यांचं आगमन होते. स्वागत आहे. आणि हरीश भोईर जे 40+ चे वाकणचे पुरस्कर्ते आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून खूप मोठं पद त्यांच्याकडे आपण बघितलेले आहे. असे रमेश पाटील यांचं आगमन होते. आणि आताच 2 दिवसापूर्वी रोहिजनचे मामा हरीश भोईर यांचे रामा गणू पाटील यांना देवाज्ञा झाली. त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. अखेरचं षटक घेऊन येत आहेत पेंड्या पाटील. फिल्डिंग जबरदस्त केली. बघूया बॉलिंग कशी करतायत. स्ट्राईकला संदीप ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. ओ फंबल झालाय. तेच हवं होतं. नारिलवीच्या 2 बॅटरला 2 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 31. संदीपला जितकं जास्त नॉन स्ट्राईकला ठेवता येईल तितका प्रयत्न वडवली करेल. पण संदीप प्रयत्न करेल की मी कसा स्ट्राईकवरती राहीन आणि मी कशी धावसंख्येला गती देईन याकडे त्याचंही लक्ष असणार आहे. हवेत आहे. गॅप मोठी. चेंडू बाहेर. पहिल्या टप्प्यात चौकार. त्या चौकाराने धावसंख्या झाली ते 35. आता मात्र एक टप्प्यात नाही थेट बाहेर. सिक्सर. आणि बघा तर आणखीन एक षटका ठोकल्यास राम भोईर माजी सरपंच उपसरपंच याचकडून 500 रुपये. तर 30 धावांवर नाबाद आहेत. एकाकी झुंज. एकाकी ही लढाई आपण बघतायत. एका बाजूने संघ सहकाराने साथ सोडली पण संदीप गोरपेकरने होप्स नाही सोडल्या. आस नाही सोडली. लढणं माहिती आहे संदीप गोरपेकरला. यावेळी जेल होईल का. ओ चौकार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. संदीप गोरपेकर ऑन फायर. धाव संख्या जी दशरथ पाटील यांच्या भाषेत सुस्तावली होती, लुळी पडली होती, पांगळी पडली होती, मंदावली होती, तिला मात्र मिळते गती. आणि आता धावसंख्येने जशी या खेळाडूने 40 ओलांडली, धावसंख्येने 40 ओलांडली. धावसंख्या 45. आणि बघा या 45 धावांमध्ये 34 धावा वैयक्तिक संदीप गोरपेकर यांच्या. व्हॉट अ इनिंग. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बैटिंग बाय संदीप गोरपेकर. स्ट्रेट ड्राइव. गॅप मोठी. नो चान्स फॉर फिल्डर. 1 मोर 4. एक वेळ अशी होती की धावसंख्या 40च्या पुढे जाईल की नाही जाईल पण संदीप गोरपेकर म्हणाला मैं हूं ना. जब तक मैं हूं तब तक मैं लढूंगा टीम के लिए. आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करत असताना धावसंख्या 49 वरती. ओहो नसीब. किस्मत भी बहादुर का साथ. 1+4. आणि अशा प्रकारे धावसंख्येने ओलांडलेली आहे. 50 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण 54.
जे इतर कुठल्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं संदीप गोरपेकरने व वडोलीच्या इतर 4 गोलंदाजांना जे जमलं नाही ते अखेरच्या गोलंदाजाने करून दाखवलंय मैदानावरती. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. एक एक ओव्हर एक एक चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर पेश पाठवला मिड विकेटच्या वरून षटकार. 500 रुपये लागू झालेले आहेत राम भोईर याच खेळून संदीप गोरपेकर. बघूया धावा त्यांच्या किती झाल्यात. 44 वरती नॉट आउट. 12 चेंडू 44 धावा. वॉट इनिंग बाय संदीप गोरपेकर. आणि अखेरच्या ओव्हर मध्ये किती आल्यात आम्हाला सांगतील. पहिल्या 4 ओव्हर मध्ये होत्या 27 29 आणि अखेरच्या ओव्हर मध्ये किती आल्या 31. म्हणजे 4 ओव्हर मिळून धावा फक्त 29 होत्या आणि अखेरच्या ओव्हर मध्ये तब्बल 31 धावा. वेल प्लेड संदीप गोरपेकर. व्हेरी वेल प्लेड. टार्गेट 45-50 अपेक्षित होतं. ते टार्गेट आता झालेलं आहे 61 चेस करायचे आहेत. यावेळी आपण द्वितीय सत्राकडे ऐकूया धावतं वर्णन. लेजंड कॉमेंटेटर ज्येष्ठ समालोचक आवाज सागावचा बुलंद आवाज पहाडी आवाज बाळू पाटील यांना ऐकूया दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. थँक्यू विनोद. काय बॅटिंग केली. संघर्ष का असतो नाही दाखवून दिलं संदीपने. विकेटवर थांबले तुम्ही तर तुम्हाला धावा येतील आणि तेच केलं. जे हनुमानने केलं ना तेच केलं. हनुमानने चेस डाऊन करताना बॅटिंग खूप चांगली केली आणि आपण तर संदीपने टार्गेट उभं करताना खूप चांगली बॅटिंग केली. 61ची गरज आहे म्हणजे 12 पूर्णांक आपण पाहिली तर सर्वांनी धावा करायच्या आहेत. 2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. 12.2च्या सरासरी धावा करायच्या. अशोक पाटील शेवटच्या षटकात धावाला तब्बल 31 धावा. आणि विनोद पाटील जसे जसे ना संदीप फटके मारतो ना आपण ते किसन गोरपेकर खुश होतो. ते खरं बाबा आहेत ना. मुलाचा खेळ पाहून त्यांना आनंद झाला. काय जबरदस्त आनंद व्यक्त केला त्यांनी. जेव्हा कोणतंही काम असू दे मुलगा चांगलं काम करतो ना ते बापाला आनंदच होतो आणि तो आनंद झाला त्यांना. सलामीची जोडी आता पाहायचं. आता वडोली संघाच्या माध्यमातून कोण जात आहे. वडोली 40+ तर या संघाकडे प्रचंड गुणवत्ता आहे. अरविंद आहे आपण बघितलं तर तकदीर आहे. हे जर 2 बॅटर खेळले तर हे धावा देखील ते चेस करतील. किशोर देखील आहे. आता पाहिजे सलामीला कोण जातो किशोर आणि तकदीर. नाही तकदीरला आता शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं मी तर म्हणेल. तर तकदीरकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि अनुभव देखील प्रचंड आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या सिच्युएशनला कशा प्रकारची बॅटिंग करायची. हे तर जर तर झालं खेळपट्टी. जो चांगला खेळ करेल तो मैदानात जिंकेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला जर विचार केला तर देसाई 40+, दुसऱ्या बाजूला अडवी 40+. जर दोन्ही संघ इथे आला असाल तर टॉससाठी या. कारण का सील चषकाचा चॅम्पियन संघ आहे. हनुमान पाटीलने काय बॅटिंग केली आणि आपल्या गदेचे प्रहार विपक्षी संघाच्या गोलंदाजांना दिले. अडिवली 40+ आणि देसाई 40+ जर आपण आला असाल तर या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. प्रेक्षक देखील आपण या जास्त प्रमाणात इथे उपलब्ध आहेत त्यांचं ते देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक इथे आम्हाला जॉईन झाले यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो आम्ही. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट UTCच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. राम भोईर देखील व्यासपीठावर आहेत. रमेश पाटील देखील आपण बघितले तर व्यासपीठावर आहेत. म्हणजे आमच्या माजी सरपंच सदस्य जाईबाई पाटील यांचे बंधुराज रमेशदादा पाटील स्वागत आहे आपलं. कटआउट्स देखील आपण पाहू शकता. वैदे 11 प्रभात 40+ वाकलन संघ आर्य स्मृती चषक 2024 दमदार आपण आयोजन पाहतोय. अशोक पाटील पहिल्या सामन्यात झाल्या धावा 50. दुसऱ्या सामन्यात झाल्या धावा आपण तर 60 म्हणजे आपल्याला चढता क्रम बघायला मिळाला या वेळेला.
61 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचंय. राजीव काठे आलाय. स्ट्रायकेला तकदीर, नो स्ट्रायकेला किशोर. दोन्ही फलंदाजाकडे प्रचंड गुणवत्ता आहे. अरविंद पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे, पण गोलंदाजी खूप चांगली झाली नाही अंतिम षटकात. मी तर म्हणेल कदाचित गोलंदाजांनी ठरवलं असेल की आपण ओरपी चेंडू टाकायचा आणि संदीप लांगाचा मारतो. अशा प्रकारची गोलंदाजी केली. जेव्हा ती गोलंदाजी अशा प्रकारची होते ना अशोक पाटील, तेव्हा मात्र तकदीर म्हात्रे. राजू काठे गोलंदाजी मार्कर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात आहे. एक लॉंग ऑफला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्मॅन, एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट कव्हर्स. सामना सुरू होतोय. राजू काठे गोलंदाजी मार्कर वाकलनगाव एंड कडून. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. कॉडबॅनचा जोरदार अपील होतंय. बॅटर बाद. नाही जर स्पोर्ट्समॅनशिप आवडली असेल ना तकदीरचे टाळ्या होऊन जाऊ दे, काही हरकत नाही. असे खेळाडू पाहिजेत. विनोद पाटील नाही तर काही खेळाडू एज लागले आणि लगेच सांगतात नाही समालोचक बोलला होता. अरे पण बाबा तू आउट आहेस तर निघ ना बाहेर. नाही तकदीरला आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. स्पोर्ट्समॅनशिप बघा काय जपतायत. नाही पहिल्याच इनिंगमध्ये देखील पहिल्या चेंडूला गडी बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती, आणि आत्ता देखील दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करताना पहिला गडी बाद होतोय. बिग विकेट. मी तर म्हणेन मॅचची गोल्डन विकेट मिळाली. राजीव काठेला माहिती आहे की तकदीरला कशा प्रकारचा चेंडू टाकायचा आणि टाकला. त्यांनी चेंडू सरळ मिडिल स्टंपवर फेकला होता. ड्राईव्ह करायला भाग पाडलं. शरदचं कौतुक करेल. खूप चांगला झेल घेतलाय. नितीन पाटीलला देखील आपण पाहू शकता पहिल्या सामन्यात अपयशी ठरले आहेत, पण त्यांना माहिती आहे आयोजकाच्या भूमिकेत मेहनत करावी लागणार आहे. आजचा दिवस उद्याचा दिवस. वाकलनचे ऐतिहासिक मैदान आपण पाहू शकता. चला अडवली फुटप्लेचे कॅप्टन आणि देसाई फुटप्लेचे कॅप्टन टॉससाठी या. पहिल्या फेरीत आपण तिसरी मॅच पाहणार. यानंतर राजू काठे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मार्क होतो. वाकलनगाव एंड कडून स्ट्राईक केला आपण पाहू शकतो. अरविंद ओ एज आहे. बॅटची कडा लागून चेंडू मागे सरकला. यावेळेला डायरेक्ट हिटची संधी होती. विकेट मिळाला असता. लक्ष्मणचा चेंडू डायरेक्ट लागत नाहीये. आज गोरपेकर बंधू छाग आहे. लक्ष्मणने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. संदीप गोरपेकरने काय बॅटिंग केली. नाही संदीप गोरपेकरने रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील मला वाटतं 14 गावात त्यांच्यात का लांब षटकार कोणी मारत नव्हता, आणि आज देखील काय मारले फटके त्यांनी. जबरदस्त क्रिकेटर. त्यांचे बाबा देखील आपण पाहू शकता किसन गोरपेकर. अशोक पाटील या विभागात जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनला येतो ना, ती नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो, आम्हाला घरी जेवणाचं नेहमी आमंत्रण करतात. आज देखील त्यांनी आमंत्रण केलं आम्हाला. वाकलनची नाईट स्पर्धा आठवते की आमच्यासाठी एक मेजवानी त्यांनी दिली होती. अडवली संघ इथे आलेला आहे. चला देसाईचे कॅप्टन या टॉससाठी. राजू गोलंदाजी मार्क शाकला किशोर. चांगला चेंडू बॅक पडून कट करायचा होता. यावेळेला काय गोलंदाजी करतो बघा राजू काठे. जरी फलंदाजी अपयशी ठरलाय, पण गोलंदाजी त्याला माहिती आहे चांगली करायची. इथून तिथून गोलंदाजी केली तर आपण सामना जिंकू शकतोय. त्याला माहिती आहे महत्वाचा विकेट आपण मिळालाय. आता महत्वाचा खेळाडू अजूनही बॅटर मैदानावर येतो म्हणजे अरविंद पाटील. राजू काठे काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. बॅटर राऊंड देखील मारा करतो. स्ट्राईकला किशोर. ओ चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू बॅट अँड पटाबंद निघून जातोय. काय गोलंदाजी बघायला मिळते. धारदार आपल्याला गोलंदाजी बघायला मिळते. अशोक पाटील नेहमी म्हणतो ना तलवार जुनी झाली तरी धार अजून तेज आहे. जरी आम्ही 40 प्लेचे खेळाडू, पण आमच्याकडे अजून तीच गती, तीच अचूकता, तीच भेदकता आपल्याला बघायला मिळते राजूच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते राजूच्या माध्यमातून. राजू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आहे. चांगला चेंडू. अजून एक चेंडू डॉट. ड्राईव्ह करायला भाग पडले. काय गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. अप्रतिम गोलंदाजी राजू काठेच्या माध्यमातून. राजू काठे जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेट मिळवला किशोरचं आपण बघितलं यावेळेला तकदीरचा. त्यानंतर काय गोलंदाजी बघायला मिळते. धारदार गोलंदाजी बघायला मिळते. पुढचा चेंडू अंतिम चेंडू पहिल्या षटकातील P1 मधला. ओ पुन्हा एकदा तो चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडलाय. काय गोलंदाजी केली राजू काठेची. गोलंदाजी आपण एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला सांगतायत. एक धाव दिली, एक गडी बाद केला. चला देसाई फुटीप्लसचे कॅप्टन टॉस साठी या. आमचे मित्र संदीप भाने देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगले पंच, एक चांगले क्रिकेटर. बघा आयोजकांच्या सूचना येतात. इनिंग ब्रेकमध्ये जर नाणेफेकी झाली नाही तर पॅनल्टीला सामोरं लागेल. मित्रांनो ह्या आमच्या सूचना आहेत. आयोजकांच्या सूचना आहेत त्या आम्ही तुम्हाला सूचना पोहोचवतोय.
आता नितीन पाटील काही वेळेला काय होतं की समालोचक बोलतात, असं नाहीये. शमन पाटील साठी प्रत्येक जेलसाठी पिंट्या भोईर यांच्याकडून 100 रुपये. नाही प्राईज जमा आहे. अशोक पाटील तर गेल्या वर्षीचा अनुभव आपल्याला आलाय. नाही आम्ही भोगलं ना. विनोद पाटील साईने ते 3 षटकार मारले आणि प्राईज देणारच गायब झाला. आता करायचं काय. मग आमच्या खिशात आपण बोलले तर मग द्यायला लागले. आणि नितीन जेव्हा ते पैसे द्यायला लागले ना खूप वाईट वाटलं. खरं अख्खा दिवस मेहनत केली आणि घरी काहीच नाही नेलं. म्हणून सांगतो मित्रांनो, पैसे द्या लावाल ना तर पैसे जमा करा. राग मानू नका. रमेश दादा, रामदादा, आम्ही तेच सांगतोय. नाही नाही तुमचे पैसे ती रामदादा, तुम्ही घरी गेलात तरी ते गुगल पे करायला आणून द्याल, कुणाला तरी पाठवाल. पण असा आमच्यावर प्रसंग आलाय. नाही माझ्यावर आणि नितीन काळवर 2 वेळा प्रसंग आलं. बेतोड्याच्या मैदानावर पण तोच प्रसंग झाला होता. जाऊया मॅचच्या दिशेने. नाही माणूस हौशीपोटी पैसे लावतो हनुमान दादा, पण तो देत नाही नंतर. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज राम भोईरकडनं आपण पारितोषिक जमा झालेले. मला वाटतं संदीपसाठी असतील. नाही अशोक पाटील तुम्ही धन्यवाद नका देऊ रामदादाला, ते देतील तुम्हाला दिवाळी. मनोहर भोईर एक चांगला अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकेलला आपण अरविंदला पाहू शकता. स्विच करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती गुडल्यास पण टेकअप झाला चेंडू. कॉडबेनचा अपील केलं जात आहे. नाही असे फटके नको. मी तर म्हणेन पॉवर प्ले मध्ये ना तुम्ही चांगलं खेळ करा. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला मोठे फटके नाही, गॅप शोधली तरी तुम्हाला चौकार येईल तर जास्ती धावा मिळतील. चांगला चेंडू होता यावेळेला. फुल इंडोरीचा चेंडू ड्राईव्ह केलाय. 1-10 मिनिटे बघा. आडवलीचे जे खेळाडू आहेत ना, जिथे बाईक आहे तिला करंट मारतोय बघा जरा प्लीज. यस सांगितलं आम्ही, अनाउन्समेंट केलंय. कुणाची बाईक आहे बघा तारेखाली लावली, त्यामुळे तिला करंट मारतोय. ती जरा बाईक बाजूला करा. धन्यवाद नितीन पाटील. बघा आपल्याला सातत्याने विचारतायत काय पाहिजे काय नाही ते सांगा. नाही तुमचं प्रेमच आम्हाला पोट भरतोय. साई येत आहेत. साई स्वागत आहे आपलं देखील. काय खेळ केला होता सील चषक मध्ये बघा. ती बाईक कुणाची जरा बाजूला करा, करंट मारतोय तिला. नाही वायरच्या बाजूने काढा, पेट्रोल गाडी आहे. मनोहर गोलंदाजी मार्ग शकला किशोर. आओ जबरदस्त गोलंदाजी. फुल लेंडीलेचा चेंडू बॅट अँड बॅटमधून निघून जातोय. साई स्वागत आहे आपलं देखील. चॅम्पियन संघ होता शिल्ड प्लसचा चषकचा. नाही किशोरचा विचार केला ना अशोक पाटील, चांगली बॅटिंग होते. 5 चेंडू सलग डॉट गेलेत. कुठेतरी संघ नायकाची चिंता वाढवणार आहे. त्यामुळे याचा काय होणार परिणाम की दबाव निर्माण होणार आहे. तो म्हणजे आपण पाहिले तर यावेळेला अरविंदवरती. मनोहर राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय बाळेगाव एनकडून. अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, जणू का आगीचे तोपगोळे फेकतो मैदानावर. जबरदस्त गोलंदाजी. राजूने जी गोलंदाजी केली ना तीच गोलंदाजी मनोहरच्या माध्यमातून. मनोहर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. जरी फलंदाजी राजू अपयशी ठरला, मनोहर ठरला, पण आता गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र आहे नारिवली फुट प्लस संघाचं. पण आता मनोहर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. साईडला किशोर एज आहे. चांगलं क्षेत्र लक्ष्मणचं. 7वा चेंडू डॉट जातोय. म्हणजे नारिवलेले ठरवलं किशोर स्ट्राईकला आहे. डॉट चेंडू जातात जाऊ दे. आणि आजच्या आपण इथं दिवसातील म्हणजे दुसऱ्या सामन्यातील 20वा डॉट चेंडू अशोक पाटील. अशोक पाटील माहिती आहे त्यांना कॉम्प्युटरपेक्षा फास्ट आहे. 2G 3G नाही, आता 6Gचा जमाना पण आता मला वाटतं संपत चालला अशोक पाटील. बरोबर. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. 8वा चेंडू डॉट बॅटर बाद. खराब बॅटिंग. नाही कुठेतरी मी तर म्हणेल अरविंद सरकारचा बॅटर आहे त्याला स्ट्राईक द्या ना, सिंगल काढून. पिंटू आलाय आता, त्याने धावा दिल्या त्या कराव्या लागणार आहेत. मी तर म्हणेल तुम्ही मैदानात जर काय केलं ना ते महत्वाचं नाही. तुम्ही दबावाखाली जाऊ नका. केडी मैदानात जरा रोडमध्ये ज्या गाड्या पार्किंग केल्या त्या व्यवस्थित करा. नाही 4 व्हीलर कोणीही पार्क करू नका. पार्क करायला भरपूर जागा आहे ना. आणि ज्या बाईकला करंट मारत होती ती बाईक बाजूला झाली आहे का नाही बघा जरा. टॉस करूया आपण. रमेश दादांच्या शुभ असते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व रमेश दादा या आपल्या शुभ असते. टॉस करू. जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांची बहीण देखील आपण इथे खूप चांगलं कार्य करते आमच्या नांदिवली गावामध्ये. सरपंच देखील राहिल्यात जाईबाई पाटील.
खूप चांगले समाजसेवा त्यांच्या माध्यमातून केले ते. साई पालखी देखील मानाची पालखी असते. एका बाजूला आपण पाहू शकता साई, तर दुसऱ्या बाजूला अडीलचे कॅप्टन आहेत सुनील आहेत. चला जरा वेळ कमी घ्या. ते सांगतात राजू आलाय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. अशोक पाटील आम्हाला सांगतात धावा दिलाय, धाव फलकते अशोक पाटील 2. अशोक पाटील अजून 59 धावांची गरज आहे. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. देसाई संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. हो जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, काय धारधार गोलंदाजी बघायला मिळते. प्रचंड अनुभव आणि प्रॅक्टिस देखील खूप चांगली आहे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. अशोक पाटील कोणत्याही कामाचा सराव केला ना, फिरकीचा जादूगर दिलीप पाटील बघा आल्या आल्या लगेच संगणकाकडे कॅश जमा करतोय. राजीव काठे पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये. वाकलनगावेंकडून स्टाकेला अरविंद फुलटॉस ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. वडिश लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव बऱ्याच वेळानंतर आता एक धाव मिळते. तीन धावा दाखल करते राजू. ओ जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली. बॅट अँड बॅट बंद चेंडू निघून जातोय. भन्नाट वेग. पिंट्या आहे. काय गोलंदाजी केले ते, अप्रतिम गोलंदाजी. राजू दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय, पण गोलंदाजीची ना धारदारता बघायला मिळाली. दुसऱ्या पहिल्या षटकापेक्षा आता वेगाने गोलंदाजी करतोय राजू. तो पिंट्या यश, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅटर मारून चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी केले ते. नाही 12वा खेळाडू ना नारिवलीचा खूप खुश आहेत. नाही बरोबर गावाची प्रतिष्ठा लागली पणाला. आणि गाव जेव्हा संघ जिंकतो तेव्हा रामदादा गाव जिंकतो, संघ हरतो तेव्हा गाव हरतो. आणि इथे बॅटर बाद होतोय. कदाचित बॅट कट आहे का क्लीन बोल्ड आहे. शशिकांत येतोय. नवीन बॅटर येतात. शशिकांत येतोय. जिथे मी तर म्हणेला तकदीर बाद झाला. सामन्याला घरघर लागली, नजर लागली. अरविंद कडून देखील धावा येत नाही, कारण दबाव खाली खेळताना दिसतोय. वडवली 40+ संघ मी तर म्हणेल दबाव झुगारून तुम्ही खेळ करा, काय हरकत नाही. पहिली स्पर्धा, आता स्पर्धा कुठेतरी सुरू झाल्या. अजून मोठ्या स्पर्धा आहेत. अपकमिंग टुर्नामेंट सागावची देखील येणार आहे. अशोक पाटील यावर्षी आमच्या मातोश्रीच्या नावाने 3 सोन्याचे कॉईन असणार. गेल्या वर्षी 2 होते. आणि आपण म्हणले तर नावाली 40+चा दिलीप पाटील 20,000 आणि 2 सोन्याच्या कॉईनचा मानकर ठरला होता. यावर्षी 3 आहेत. बक्षीस देखील आम्ही वाढू मालिकावीरसाठी. खरं आमच्या मातोश्री नाही आहेत, त्यांच्या नावाने मी पारितोषिक देत असतो. पुढे तर राजीव गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पिंटू. हा चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला. यावेळेला विश्वसनीय फटका होता. मिड ऑफ फॉरन चेंडू झाला लॉंग ऑफला. रन घेत नाहीयेत, पण घ्या तुम्ही. मी तर म्हणेल धावा एक धावेने सिंगल जर रुटेट झाली, स्ट्राईक रुटेट झाली तर अनुभव देखील त्याला प्राप्त होतो, विश्वास प्राप्त होतो. अशोक पाटील सांगतात आम्हाला षटक संपले. तब्बल 3 धावा आल्यात फक्त आणि फक्त 3. आणि विकेट गेल्या 3. पप्पू भाणे देखील येत आहेत. चांगले गुणलेख, एक चांगलं क्रिकेटर. बघा पाण्याची मागणी केली जाते. नितीन जरा पाणी उपलब्ध करून द्या. शरद काका. पाण्याची मागणी केली जाते. पाणी देतो तिथे, पाणी द्या. प्रत्येक खेळाडूंना आयोजकांना विनंती असते. 40+चे जेव्हा जेव्हा खेळाडू खेळतात ना, 3 धावा राजू. गणेश देखील येत आहेत. गणेश शिलार त्यांचं देखील हार्दिक. नाही बघा अजून बाईक काढली. त्या बाईकला का शॉक लागतोय बघा. खेळाडूंनी आम्हाला लगेच सांगितलं की बाळू पाटील ती बाईक जरा बाजूला करा. 4 गाड्या काढा त्या टावरचे. बघा ह्या समोरच आमच्या जे तिथे आता वडापावचा स्टॉल आहे त्याच्या बाजूला आहेत.
रिक्षा आपण म्हणजे ते जे ग्रस्त उभे बघा दोघं जण तिथे जरा प्लीज कुणालाही शॉक लागता कामा नाही ते, कारण का हाय पॉवरचा आपण तर पॉवरच्या तारा आहेत. संदीप भाने देखील त्यात स्वागत आहे संदीप. एक चांगले क्रिकेटर, एक चांगलं व्यक्तिमत्व. नितीन पाटील बघा आल्या आल्या खेळपट्टीकडे पाहत आहेत. दिलीप पाटील साई चॅम्पियन संघ सील 40+ चषकाचा. काय बॅटिंग केली हनुमानने. असं वाटलं की देसाई संघ परास्त, पण हनुमान गेला सांगितलं मै हू ना, आणि जे बॅटिंगनं तडाके दिले ना. आणि अशोक पटेल ऑप्शन झाला आपण म्हणजे तर ग्रामीण अंडर-21चं, तेव्हा देखील त्यांनी आम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक बक्षीस दिलं. हे बक्षीस अशोक पाटील ना आमच्यावरचं प्रेम, त्यांनी दिलेलं आम्हाला प्रेम. अशोक पाटील काल देसाई आपण म्हणजे तर कालच आम्ही आजदेगावला गेलो होतो चिन्मय पाटीलचा सत्कार करण्यासाठी. तिथे देखील वासुदेव पाटील आले. त्यांनी सांगितलं बाळू पाटील तुम्हाला आणि नितीनला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडून बक्षीस. म्हटलं का दादा? नाही हे मला वाटलं तुम्हाला द्यावं म्हणून दिलं. लक्ष्मण येतोय. अहो चांगला चेंडू होता यावेळेला. यष्टिरक्षक बीट होतोय, पंच वाईटची खूण करतायत. असं वाटलं की चांगला चेंडू आहे, पण ऑप्शनच्या भरपूर चेंडू पिचिंग बाहेर झालाय. नितीन बघा शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र रुद्ररूप धारण करतोय. 6 चेंडू 6 षटकार मारचा विक्रम आहे त्याच्या नावावर देखील. आज चांगला चेंडू ऑन साईडला पण फ्लिक करायचा होता. इथे बॅटर बा देखा बॅटर काय पाहायचंय. पंचांची बातचीत करतायत यावेळेला दशरथ सोरखाते. दिनेश सोरखाते आपण म्हटले तर ट्रॉफी शॉपचे ओनर. भास्कर देखील येतात, एक चांगले डान्सर, चांगले क्रिकेटर. अशोक पाटील ज्यांचा त्यांचा जो व्यवसाय आहे तो सांगणं फार गरजेचं आहे. कलाकार घडवतात ते. भास्कर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. नॉट आउट. नाही असं वाटलं होतं सामन्यामध्ये अशोक पाटील मजा नाहीये. सामन्यामध्ये जी मजा पाहिजे तो तकदीर बाद झाला आणि कुठेतरी घरघर लागली. मी तर म्हणेल तकदीर बाद झाला. किशोरकडनं धावा आल्या नाहीयेत. अरविंदवरती आता दबाव आहे भरपूर. लक्ष्मण गोरपेकर राईट आर्म राऊंड दकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. उंच चेंडू गेलाय. राजू काटे तिथे आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. लक्ष्मणला यश मिळतंय. ज्या आशा पल्लवित झाल्या त्या आशा मात्र मावळताना दिसत आहेत. अरविंद एक बॅटर असा होता की धावा करू शकतोय, पण आता नाही. आता पाहायचंय वडील 40+ संघाचा कोण येतो खेळाडू. बॅटर कोण येतो पाहायचं. एकनाथ. सुनील भाने देखील येत आहेत. सुनील भानेविषयी मी नक्की सांगू ना, रबर बॉलमध्ये जर कोणी हेल्मेटचा वापर केला तर सुनील भाने. आणि करणं गरजेचं होतं, कारण चेंडू लागू शकतोय, दुखापत होऊ शकतोय. आता सामना आपण पूर्णपणे नारिवली 40+ संघाच्या बाजूने झुकत चाललाय. अशोक पाटील म्हणजे नंतर मॅच होईल ती आपण तर बाजूबाजूचीच गावं. वाकलन 40+ आणि नारिवलीमध्ये आपल्याला मॅच बघायला मिळेल कदाचित. क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ आहे. नारिवलीचे लहान मुलं भरपूर आले आहेत. सुट्टी आहे आज, हाफ डे ना. गावाजवळच्या मॅचेस जर बघितल्या तर मजा नाही ना. चेंडू साठला खेळायचा होता यावेळेला. पंच वाईडची खूण करतायत. अशोक पाटील मला सांगतात धावायला धावफल करते. आपण पाहू शकता 4थं षटक प्रगती 5. अशोक पाटीलचा जय आणि पराजयमधला फक्त अंतर कमी केलं जातोय. निराश झाल्यात थोडेसे तकदीर. अरविंद काय हरकत नाही, मी तेवढे हंगामाची सुरुवात आहे. प्रचंड तुमच्याकडे गुणवत्ता आहे, चांगला संघ आहे. अरविंद हाडलक तकदीर काही हरकत नाहीये. तुम्ही बाद झाला तिथून सामन्याला मी तर म्हणे खऱ्या हाताने गरगर लागली. नवीन खेळाडू आहेत, खेळाडूंना फक्त तुम्ही सांगा काय चुका झाल्यात, कारण चुकीपासून बोध घेतला जातो. अशोक पाटील चुकीपासून माणूस सुधारतो. सुनील भाने यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निलेश म्हात्रे येतोय. वडोली गाव म्हटलं तर रेग्युलर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळला जातोय. खास करून अरविंद म्हात्रे यांचे बंधुराज ऋतिक पाटील. अशोक पाटील हा खेळाडू ना कदाचित मोठा व्हायला पाहिजे होता. जेवढा त्याच्याकडे टॅलेंट आहे, जेवढी त्याच्याकडे गुणवत्ता आहे, कला आहे, तेवढा झाला नाही मोठा. जसा केतन म्हात्रे झाला तसा तो व्हायला पाहिजे होता. चांगला चेंडू, चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. प्रचंड गुणवत्ता ऋतिक पाटीलकडे देखील. ऋतिक असतील, कमलेश असतील, विशाल असेल, एक चांगला संघ. आता जर बघितलं शुभम आहेत. हा चेंडू हुक केलाय, उंच गेलाय चेंडू, पाहायचाय. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. चौकार.
अशोक पाटील आता चौकाराचा मोल नाहीये, कारण जय आणि पराजय मधलं अंतर कमी केलं जाणार आहे. टॉस जिंकला आपण तर देसाई 40+ संघाने. त्यामुळे हनुमान दादा आम्हाला निर्णय कळवा जरा. साई आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर फक्त निर्णय कळवा आम्हाला. हा चेंडू आपण कव्हर रिझन मधनं वेगाने चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला चोपन्न क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूला फीड करताय. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती येत आहेत 10 धावा. अशोक पाटीलची लेखणी देखील आता थोडंसं संत गतीने काम करते. हनुमान पाटील टॉस जिंकला, निर्णय कळवा जरा आम्हाला. फिल्डिंग तर अडिवली संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे, तेव्हा आपण चेंडू देखील चेक करायचा आहे. चेंडू 2 षटकाच्या आधी हारोला फुटला तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. जुना चेंडू मॅच संपल्यानंतर लगेच द्यायचा पंचांकडे. अशोक पाटील आता फक्त शेवटचं षटक राहिले आणि धावा देखील भरपूर पाहिजेत. 51 पाहिजेत म्हणजे नेक्स्ट मॅच असणारे पहिल्या फेरीत ती दुसऱ्या फेरीत पहिली मॅच वाकलन 40+ आणि आपण तर नारिल 40+ मध्ये असेल. आणि गोविंद देखील सामना पाहतायत, ट्रॉफ्यांकडे पाहतायत, पण मेहनत करावी लागणार आहे कारण विपक्षी संघ खूप बलाढ्य आहे. नितीन देखील ट्रॉफ्यांकडे पाहतात कारण त्यांनी सांगलेल्या ट्रॉफी आहेत, ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. सचिन साळुंके आलाय. नितीन पाटील ट्रॉफी इतक्या सुंदर आहेत ना, हिरोईन पेक्षा खूपसुरत आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज, गोल्डन विथ सिल्वर. सचिन दजी मार्कवर. हो, चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. रनवरनं चेंडू गेला लोंगोनला. चांगलं क्षेत्रक्षण होतं. एकच धाव. सिंगल डबल नेता जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केलं जाईल. नाही आज अशोक पाटील आज सोनं बघितलं ना, 80,000 रुपये तोळा. सोनं जरी आपण घेतले पण ट्रॉफ्यांकडे पाहिलं तरी गोल्ड घेतलं तर समाधान होईल. किरण देखील ट्रॉफ्यांकडे पाहतायत. पहिल्या सामन्यात अपयशी ठरले पण आता यश धुवून काढायचं आहे त्यांना. चेंडू आपण तर शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता सामन्यामध्ये मजा नाही. अशोक पाटील जी मजा पाहिजे होती, काही हरकत नाही. 60 धावा झाल्या तर 61 करत, पण तकदीरचा विकेट गेला ना, तिथून सामन्याला गरगर लागली, नजर लागली. आणि किशोरने खाल्लेले डॉट चेंडू तिथे जर अरविंदला सिंगल डबल घेऊन तर स्ट्राईक मिळाला असती तर कदाचित वेग वाढला असता धावांचा. चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता कारण या खेळाडूने ना अशोक पाटील भरपूर वेळ झाला क्रिकेट सोडून, त्यामुळे चेंडूवरती नजर बसत नाही त्यांची. सराव जास्त नसावा कारण काही खेळाडू 20 ते 25 वर्ष देखील क्रिकेट खेळले नसतील, पण आता पुन्हा एकदा 40+ माध्यमातून खेळताना दिसत आहेत. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना आपण धन्यवाद देऊ. सचिन हा चेंडू पूल केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. शमन आहे. शमनला माहिती चौकार जाईल. आपण एकच धाव देऊया. चला, देसाई संघ आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपल्याला मैदानात जायचं आहे. वेग प्रचंड आहे. पंच वाईट शिकून करतायत. धावसंख्या 10 फलकावर पण पाहू शकता यावेळेला 13 धावा. हनुमान पाटील आणि कंपनी सज्ज झाली आहे. सील संघ आपण तर सील स्पर्धेत जो सामना झाला होता उंबारली 40+ विपक्ष देसाई, तोच मॅच आपल्याला 18 तारखेला बघायला मिळेल. हेडुसनच्या मैदानावर 30 आपल्याला मॅच पुन्हा एकदा बघायला मिळेल. हा चेंडू खोदून काढलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. शमन काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. गुड थ्रो. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या सामन्याचा मारा मॅच अशोक पाटील संदीप गोरपे करत असणार आहे. त्यात मात्र मात्र शंका नाहीये. उंच गेलाय. शमन येत आहेत. नाही, मनोहर देखील थांबले आहेत. कैलासने आवाज दिला पण मी दुखापत होण्यापेक्षा झेल नाही पकडला चांगला. तर या सामन्याचा मार्द मॅच सामना एकतर्फी झाला. काही हरकत नाही. वडोली 40+ संघ ज्या चुका झाल्या आहेत त्या युट्यूबच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून तो सामना पहा. काय चुका झाल्या आणि त्या चुकांवर पण दुरुस्ती करा. जाऊया काही सन्मान आहेत ते देखील आपण करूया.